हाय फ्रेंड्स, महा एक्झाम या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तुमचे काही जे प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीचे काही प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न आहे 2013 मध्ये झालेल्या TET परीक्षेचे पेपर 1 चे. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 61. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश यांनी केली. 4 पर्याय दिलेले आहेत. वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट आणि मॅकडोगल. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे वॅटसन हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 62. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. तर 4 पर्याय दिलेले आहेत. आत्मनिरीक्षण, सर्वे, प्रायोगिक, जीवन वृत्तांत. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे सर्वेक्षण ही पद्धती उपयुक्त असते अशा प्रसंगासाठी. म्हणजे तो प्रसंग कसा घडेल यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 63. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश चे उदाहरण आहे. समावेश, मनाचा कल, इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम. तर पर्याय क्रमांक 3 ऑब्विसली इंद्रिय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल, इंद्रिय भ्रम. पुढचा प्रश्न क्रमांक 64. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली. ब्रुनर, आसुबेल, ब्लूम आणि बांदुरा. 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा. पुढचा प्रश्न क्रमांक 65. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय. स्किनर, ब्लूम आणि थॉर्नडाईक. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे BF स्किनर हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न 66. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात. अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक आणि पुनरुत्पादित. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे सृजनात्मक प्रकारच्या असतात. पुढचा प्रश्न क्रमांक अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश मानसशास्त्रज्ञाने मांडली. लेविन, स्किनर, बांदुरा आणि कोहलर. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लेविन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती यांनी मांडली. जड, थॉर्नडाईक, डिसे, बँगले. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जड. पुढचा प्रश्न व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश यांचे मत होते किंवा आहे. आसुबेल, लेविन, पॅव्हिलॉव आणि कोहलर. हे 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आहे कोहलर हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. विस्मरण, स्मरण, अवधान, कल्पना. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे अवधान हे त्याचं उत्तर असेल. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच पुढचा प्रश्न क्रमांक 71. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश यांनी म्हटले आहे. जुश्री, कोब्ज, स्निग, लिंडस्ले. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे जुश्ली हे त्याचं यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास
त्याचा उपयोग होतो हे डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर असेल धन. पुढचा प्रश्न आहे 73वा. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश असे म्हटले जाते. किशोरावस्था म्हटले जाते. पुढचा प्रश्न स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश यांनी म्हटले आहे. स्टाउट, रॉस, एबिलहॉर्स आणि मन. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 रॉस यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त. पुढचा प्रश्न बाह्य दीपकासंबंधी मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश म्हणतात. तर 4 पर्याय दिलेले आहेत. अवबोध, प्रतिमा, संवेदना आणि कल्पना. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 संवेदना. पुढचा परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे असे डॅश यांनी म्हटले आहे. तर उत्तर असेल स्टर्न यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे यांनी मांडलेले आहे. पर्याय आहेत स्टर्न, टर्मन, थॉर्नडाईक आणि बिने. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अल्फ्रेड बिने यांनी म्हटलेले आहे. प्रश्न शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला. तर पर्याय आहेत स्पिअरमन, स्टर्न, गिलफोर्ड, गोलमन. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 80 साध्य घडण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश होय. पर्याय आहेत भावना, धारणा, प्रेरणा, बुद्धिमत्ता. उत्तर असेल प्रेरणा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 81 अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा, साहित्य. तर पर्याय क्रमांक 1 असेल प्रवर्तन. पुढचा प्रश्न इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश यांनी सुरू केली. उत्तर आहे पर्याय आहेत अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, गिजूभाई बधेका. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 गिजूभाई बधेका. पुढचा प्रश्न क्रमांक 83 अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश हे आहे. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे मार्शी विल व ब्रूस जॉईस हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक 84 सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले. तर याचं 4 पर्याय दिलेले आहेत. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे. तर याचे योग्य 84 प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजेच माहिती असणाऱ्या गोष्टीकडून माहिती नसणाऱ्या गोष्टीकडे.
पुढचा प्रश्न असेल 85वा. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर 4 पर्याय दिलेले आहेत. 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन, विद्यार्थ्याचे यश. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, परिणामकारक अध्ययन. प्रश्न क्रमांक 84चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 85चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 86. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? तर 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर काय आहे ते बघूया. तर अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकता. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 87. खाली काही वर्तन बदल दिलेले आहे. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता हे ओळखायचे आहे. पहिला आहे शारदा सुंदर भरतकाम करते. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. सुनीताला शंख शिंपले जमविण्याचा छंद आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन क्षमता असलेली. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अध्ययन क्षमता असलेली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? 4 पर्याय आहेत. बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक आणि फक्त सामाजिक. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, शारीरिक व मानसिक. काय विचारले? अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर शारीरिक आणि मानसिक. पुढचा प्रश्न क्रमांक 90. अध्यापन शास्त्र म्हणजे काय? तर पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्ययन सूत्र, वरील सर्व. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.